स्वतःचे अनैतिक संबंध लपवण्यासाठी माणूस किती खालच्या थराला जाऊ शकतो, किती हीन दर्जाचा विचार करू शकतो, कशा पद्धतीचं प्लॅनिंग करू शकतो आणि किती लोकांना तो दगा देऊ शकतो, हे सगळं आपण पाहणार आहोत आजच्या या भागामध्ये, आजच्या या स्टोरीमध्ये। आणि ही संपूर्ण घटना घडलेली आहे उत्तराखंडमध्ये। तर उत्तराखंडमधला काशीपूर नावाचा भाग आहे आणि त्या भागामध्ये एक बिहारवरून आलेला एक व्यक्ती होता, त्याचं नाव आहे शंभूगिरी। तर तो शंभूगिरी तिथं राहत होता आणि एक कंपनी आहे त्या कंपनीमध्ये काम करत होता आणि त्याच्याबरोबर ती त्याची बायको होती, त्याची 3 छोटी छोटी मुलं होती। अशा पद्धतीनं त्या शंभूगिरीचा संसार त्या काशीपूरमध्ये चाललेला होता। हे सगळं चालू असताना हळूहळू जशी मुलं मोठी होत गेली तसं तसं यांना आता पैशाची कमतरता भासायला लागली आणि त्यामुळे हा जो शंभूगिरी आहे त्या शंभूगिरीची बायको, जिचं नाव आहे बबिता, त्या बबितानं ठरवलं, म्हटले की मी सुद्धा काहीतरी धुनी भांडी करण्याची जर कामं मिळाली तर ती करते, जेणेकरून आपल्या संसाराला हातभार लागेल। आणि तिनं पण शोधायला सुरुवात केली आणि एका ठिकाणी एक कॉन्ट्रॅक्टर होता, त्या कॉन्ट्रॅक्टरच्या घरी तिला धुनी भांडी करण्याचं काम मिळालं आणि आता ती त्या ठिकाणी धुनी भांडी करायला जायला लागली। त्यामुळे झालं असं की त्या ठिकाणचे तिला कपडे मिळायचे, जेवण मिळायचं आणि पगार पण मिळत होता। याच्यामुळे यांचा बराचसा खर्च वाचायला लागला आणि त्यामुळे आर्थिक तंगी जी यायची त्यांची ती आता कमी झालेली आहे। आता नवरा कामाला जातोय, बायको कामाला जाते, मुलांचं काही मुलं घरी आहेत, काही शाळेत जात आहेत। अशा पद्धतीनं यांचं हे सगळं अगदी सुरळीत चाललेलं होतं। आणि एकदा काय झालं, ती ज्या ठिकाणी कामाला आहे त्या ठिकाणीच एक माळीकाम करणारा माणूस आहे, त्याचं नाव आहे अजय यादव। तर त्या अजय यादव बरोबर ती ओळख झाली। आता हा माळीकाम करतोय, ती घरामध्ये धुनी भांडी करण्याचं काम करते, मग जाता येता ते घरातल्या घरात असल्यामुळे ती ओळख होतेच, त्या एकाच बंगल्यात असल्यामुळे। आणि त्यामुळे बऱ्याच वेळा मग ते दोघं एकत्र जेवण म्हणजे एका ताटात नाही तर एकत्र म्हणजे एकाच वेळी जेवायला बसायचे आणि त्यामुळे काय झालं, त्यांच्यामध्ये जास्तच बोलाचाली व्हायला लागली। आणि याच्यामध्ये त्या अजय यादवला डबा द्यायला त्याचा एक मुलगा यायचा, त्याचं नाव होतं बंटी। आणि ही सगळी मंडळी मूळची सगळी बिहारची होती, त्यामुळे त्यांच्यामध्ये अजूनच जवळीक वाढली। आणि हा जो बंटी आहे तो बंटी आणि हिची चांगली ओळख झाली आणि ओळख झाल्यानंतर एकमेकांना मोबाईल नंबर देण्यात आले। आणि एवढंच नाही तर आता हळूहळू असं झालं की तो बंटी बबिताच्या घरी यायचा आणि बबिता बंटीच्या घरी जायची आणि त्यामुळे आता त्या दोघांच्यामध्ये सुद्धा अत्यंत चांगली मैत्री झाली होती बबिता आणि बंटीमध्ये। आता ही त्याला एवढा भाव का देत होती, फुटेज का देत होती, ते आपल्याला पुढे लक्षात येईल। तर काय झालं, ह्या बबिताची गावाकडे एक बहीण आहे, त्या बहिणीचं नाव आहे सुनैना। तर ती थोडीशी डोक्यामध्ये वेडी होती आणि त्यामुळे तिचं काही लग्न जमत नव्हतं। आणि हिच्या डोक्यामध्ये विचार होता बबिताच्या की जर तिचं लग्न बंटी बरोबर, कारण बंटी साधारण एक 20-22 वर्षाचा मुलगा आहे, तरुण आहे, आणि त्यामुळे मग या बंटी बरोबर ती लग्न लावलं तर, हा विचार या बबिताच्या डोक्यामध्ये होता। आणि म्हणून मग ती बबिता त्या बंटीला थोडंसं जरा भाव देत होती, त्याच्या घरी ती जात होती, त्याला घरी बोलवत होती। अशा पद्धतीनं एक दिवस तिनं तो विषय काढला। आता एकतर हा 20-22 वर्षाचा तरुण आहे आणि त्याला सांगितलंय तुझ्या लग्नाचं, हा एका पायावरती तयार, मी लग्न करायला तयार आहे। नंतर मग त्यांनी त्या सुनैनाचा फोटो दाखवला आणि याला ती मुलगी पण आवडली, दिसायलाही सुंदर होती। त्यानंतर मग हिच्या घरच्यांना म्हणजे त्या बंटीच्या घरच्यांना दाखवलं की बाबा ही अशी अशी मुलगी आहे। आता या घरच्यांना लक्षात येत नव्हतं की अरे बाबा हे हा बंटी त्या बबिताच्या बरोबर ती असतो, तिच्याबरोबर ती फिरतोय, त्याच्यानंतर तिने सांगितलं ह्याला इथं लग्न कर आणि मग तो तिथं लग्न करतोय। घरच्यांच्या डोक्याच्या पलीकडलं होतं, विचारांच्या पलीकडलं होतं। घरच्यांनी या गोष्टीला विरोध केला, आम्ही त्या मुलीची चौकशी करणार, ती कोण आहे काय आहे ह्या गोष्टी। मग बबिता ह्या बंटीच्या घरी आली, तिनं त्यांना समजून सांगितलं आणि ही मंडळी समजली। आणि त्याच्यानंतर मग एक दिवस या बबितानं त्या बंटीचं आणि सुनैनाचं म्हणजे तिच्या बहिणीचं आणि बंटीचं लग्न लावलं। आता लग्नाच्या पहिल्याच रात्री म्हणजे हनीमूनच्याच रात्री त्या बंटीच्या ही गोष्ट लक्षात आली की जिच्या बरोबर आपण लग्न केलंय ती मतिमंद आहे, ती थोडीशी वेडी आहे। आता ही गोष्ट याला कळली, पण त्यांचा हनीमून झाला आणि दुसऱ्या दिवशी यानं त्या बबिताला सांगितलं की बाबा
तुम्ही जर अशी वेडी मुलगी माझ्या गळ्यात घातली वगैरे तिला सांगितलं. मग तिनं त्या बंटीला समजून सांगितलं आणि त्या बंटीच्या आणि या सुनयनाच्या संसाराला सुखानं सुरुवात झाली. आता एका बाजूला या बबिताचा संसार होता शंभूगिरी बरोबर ती, ह्या बंटीचा संसार होता सुनयना बरोबर ती, त्यानंतर त्या अजय यादवचा त्याचा एक संसार होता. अशा पद्धतीनं हे 2-3 संसार सुखानं चाललेले होते. पण हा जो बंटी आहे त्याची जी बायको आहे सुनयना, ती अशी होती की ती अचानकपणे घरातनं निघून जायची. अनेक वेळा असं घडलेलं की ती न सांगता कुठंतरी बाहेर निघून गेली. म्हणजे ती काय पूर्ण वेळ वेडी होती असं नाही, पण कधी कधी काहीतरी सनक यायची आणि त्याच्यातनं ती घराच्या बाहेर जायची. मग ही मंडळी पोलीस स्टेशनला जायची आणि त्याच्यानंतर मग पोलीस मग तिला कुठेतरी शोधून आणायचे. असं अनेक वेळा घडलेलं होतं. आणि एक दिवस म्हणजे तारीख आहे 23 मे 2020, अचानकपणे ही सुनयना घरातून गायब झाली. आता कोणाला आश्चर्य वाटण्यासारखं काही नव्हतं किंवा कोणाला फार तिला शोधायला जावं असं काही नव्हतं, कारण ती पाठीमागही अनेक वेळा गायब झालेली होती आणि त्यामुळे कोणी तिचा काही तपास लावला नाही किंवा तिला कोणी शोधण्याचा प्रयत्न केला नव्हता. आणि बघा दुसऱ्या दिवशी म्हणजे तारीख आहे 24 मे 2020, तर ही मंडळी ज्या ठिकाणी राहत आहेत म्हणजे जे काशीपूर आहे त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये साधारण एक 5 किलोमीटर अंतरावरती फिरोजगाव नावाचं एक गाव आहे. त्या ठिकाणच्या एका जंगलामध्ये काही मंडळींना म्हणजे काही महिला वगैरे त्या बाजूला गेले असतील त्या जंगलामध्ये लाकडं वगैरे तोडण्यासाठी किंवा गवत वगैरे आणण्यासाठी, तर त्या महिलांनी एका तरुणीचा मृतदेह बघितला. आणि तो काळ सगळा लॉकडाऊनचा चाललेला होता, सगळीकडे घाबरट चाललेली होती, घाबरलेली लोक होती. त्याच्यात हा मृतदेह पाहिला. त्यानंतर मग ती बातमी गावात पोहोचली. मग गावामध्ये कुजबूज, मग लोक तिकडं, पण त्या मृतदेहाच्या शेजारी कोणी जवळ कोणी गेलेलं नाही, कारण हे सगळ्यांना भीती होती लॉकडाऊनची आणि बाकीच्या आजारांची. त्यामुळे मग त्यांनी पोलिसांना बोलवलं. त्यानंतर पोलीस आले, पोलिसांनी पण जवळ गेले नाही, अगोदर सगळं सॅनिटाईज केलं. त्याच्यानंतर मग ते तिथं गेले, त्या मृतदेहाच्या जवळ गेले. त्यावेळेस पोलिसांनी बघितलं की हा एका महिलेचा मृतदेह आहे आणि त्याच्या गळ्यावरती व्रण आहे, म्हणजे तिचा गळा दाबून तिला मारण्यात आलेला आहे. प्लस असंही जाणवत होतं की बाबा तिच्यावरती कदाचित अत्याचार झाला असेल किंवा अनेक जणांनी अत्याचार केला असेल आणि म्हणून तिला मारण्यात आलेलं असावं. त्यानंतर तिच्या चेहऱ्यावरती म्हणजे असं ओरबाडल्याच्या वगैरे खुणा होत्या. याचा अर्थ तिनं या गोष्टीला विरोध केलाय आणि म्हणून त्या नराधमांनी तिला मारलंय, अशा पद्धतीचा कयास पोलिसांनी सुरुवातीला लावला होता. त्यानंतर आता ही मुलगी कोण आहे तर याचा तपास लावण्यासाठी मग सोशल मीडियावरती वगैरे किंवा खबरी वगैरे यांच्याकडे सगळ्यांकडे तो फोटो पाठवण्यात आला होता. आता हा फोटो ज्यावेळेस व्हायरल झाला आणि काही लोकांनी बघितला, त्यावेळेस लोकांना कळलं की अरे ही तर सुनयना यादव म्हणजे कुणी बंटीची बायको, म्हणजेच कोण, त्या बबिताची बहीण. आणि मग ही बातमी बबितापर्यंत पोहोचली की तुझ्या बहिणीचा मृत्यू झालाय. त्यानंतर रडत कडत ती त्या पोलीस स्टेशनपर्यंत आलेली आहे. पतीला कळलेला आहे, तो पती आलेला आहे. आता बघा, त्या बबितानं आपल्या बहिणीचं लग्न करण्यासाठी म्हणजे ती वेडी असताना सुद्धा लग्न करण्यासाठी त्या बंटीबरोबर तिनं मैत्री केली. नंतर बंटीला तिच्याबरोबर लग्न करायला लावलं. त्यानंतर त्या लग्नामध्ये स्वतः म्हणजे तिच्या नवऱ्यानं कन्यादान केलं होतं शंभूगिरीनं. अशा पद्धतीनं बहिणीचा संसार सुखाचा व्हावा याच्यासाठी ती बहीण झटत होती. आणि आता त्याच बहिणीचा मृतदेह तिच्या समोर होता आणि तिचा, त्या सुनयनाचा मृत्यू झालेला होता. आता ज्यावेळेस पतीनं ओळखलं, त्या बहिणीनं ओळखलं, त्यामुळे आता मृतदेहाची तर ओळख पटली. आता पोलिसांनी तपासाला सुरुवात केलेली आहे की बाबा हे सगळं प्रकरण नक्की कसं घडलं होतं. त्यावेळेस बबिताला ज्यावेळेस विचारलं की बाबा तू हिला कधी भेटली होती, तर तिने सांगितलं की 23 तारखेला ही माझ्याकडे आली होती आणि त्या दिवशी बंटी परत आला आणि बंटीनं सांगितलं त्यांना कुठेतरी घर शोधायला जायचं होतं, म्हणजे भाड्यानं घर घ्यायचं होतं, ते घर बघायचं होतं. याच्यासाठी मग त्यानं त्या सुनयनाला घेतलं आणि तो निघून गेला, हे सांगितलं बबितानं. त्याच्यानंतर मग पोलिसांनी त्या बंटीला विचारलं की बाबा नक्की काय झालं होतं. मग त्यानं सांगितलं की बाबा 23 तारखेला मी बबिताकडे गेलो, माझी बायको तिथं होती, मग तिला घेतलं. त्याच्यानंतर मग ते खड्डा कॉलनी कुठली तरी आहे त्या कॉलनीमध्ये गेलो, तिथं आम्ही रूम बघितली. त्याच्यानंतर आता मला जायचं होतं बाहेर शहरामध्ये, काहीतरी सामान आणण्यासाठी जायचं होतं. त्यामुळे मी काय केलं, माझ्या बायकोला घरी आणलं, घरी सोडलं. ती थोडीशी वेडी होती त्यामुळे तिला घरी सोडलं
आणि त्याच्यानंतर मी गेलो शहरामध्ये आणि ज्यावेळेस मी माघारी येऊन बघितलं तर बायको गायब होती. मग ते पोलिसांनी विचारलं, मग गायब झाली, मग तू पोलिसांमध्ये? अहो म्हणला, मी अनेक वेळा पोलिसांमध्ये गेलेलो आहे, पाठीमागं पण ती अनेक वेळा गायब झाली होती, त्याच्यामुळे ती आता गायब झाली, याच्यामध्ये असं काही वेगळं काही नव्हतं, ती रेग्युलर तिचं चाललेलं. त्यानंतर मग आता ही गोष्ट त्या बंटीनं सांगितली. मग पोलिसांनी आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली, त्यांनी सांगितली, म्हटले की ती थोडी मतिमंद होती. नातेवाईक वगैरे मंडळी होती, त्यांनाही विचारलं, त्यांच्याकडूनही हीच माहिती मिळाली, जी माहिती बबितानं दिली आणि जी माहिती बंटीनं दिली. आता मग एकतर सगळी माहिती बरोबर होती, सगळ्या गोष्टी होत्या. मग प्रश्न हा निर्माण होत होता की या सुनयनाचा खून का करण्यात आला, तिला कोणी मारलं, तिला का मारलं, ती तिथं का पोहोचली होती, आणि याचे उत्तर शोधण्यासाठी मग पोलिसांनी काय केले, 4 टीम बनवलेल्या आहेत आणि त्यांच्या घरापासून म्हणजे बबिताच्या आणि या बंटीच्या घरापासून ते सुनयनाच्या मृतदेहापर्यंतचे मधल्या वाटेमधले जेवढे CCTV कॅमेरे आहेत ते सगळे CCTV कॅमेरे आता पोलिसांनी मागवलेले आहेत आणि त्याचे फुटेज आता तपासायला सुरुवात केलेली आहे. त्यावेळेस पोलिसांना त्या फुटेजमध्ये दिसलं एक म्हणजे 24 मेला सुनयना, बबिता आणि बंटी हे तिघही एकत्र होते. जर समजा हे दोघंही म्हणतात की 23 मेला ती गेली आणि 23 मेला गायब झाली, मग 24 मेला हे तिघं पण एकत्र कसे काय? मग पोलीस विचार करतायत की ही जेव्हा गायब झाली, दोघंही म्हणतात 23 मेला गायब झाली, त्याच्यानंतर दोघंही सांगतात की बाबा ती बबितानं सांगितलं घरातनं निघाली, यानं सांगितलं मी घरातनं घेतलं, आणि त्याच्यानंतर मग तिला कॉलनीमध्ये घेऊन गेलो, भाड्यानं रूम बघितली आणि घरी आणलं, सोडलं. मग 24 तारखेला हे तिघही एकत्र होते. याचा अर्थ हे दोघंही खोटं बोलतायत आणि दोघंही सारखंच खोटं बोलतायत. याचा अर्थ यांच्यामध्ये काहीतरी मिलीभगत असणार आहे असं पोलिसांना वाटलंय. आणि त्याच्यानंतर मग पोलिसांनी या बंटीला आणि या बबिताला दोघांनाही पोलीस स्टेशनमध्ये बोलून घेतलंय आणि वेगवेगळं बसवलंय आणि दोघांकडूनही विचारायला सुरुवात केलेली आहे. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेस पोलिसांनी वाकडे तिकडे आडवे तिडवे प्रश्न विचारले आणि मग त्या दोघांनीही कबूल केलं की आम्हीच त्या सुनयनाचा गळा आवळून तिचा खून केलाय. आतापर्यंत मी तुम्हाला जे सांगितलं ती सगळी होती एक साईडची स्टोरी, एका बाजूची स्टोरी होती. कारण आता याच्यामध्ये आपण काय पाहिलं की बाबा एक बहीण आहे, त्या बहिणीची गावाकडची बहीण वेडी आहे, मग ती त्या बहिणीचं लग्न एका 22 वर्षाच्या तरुणाबरोबर ती लावते, आपल्या बहिणीचा संसार सुखाचा करण्याचा प्रयत्न करते, तिच्या लग्नामध्ये कन्यादान करते आणि अशा पद्धतीनं ते बहिणीची माया आणि मग ते पती पत्नी आणि अचानक गायब होते आणि तिचा खून होतो. आणि हा खून केलेला असतो त्या बहिणीनं आणि या बंटीनं म्हणजे त्या सुनयनाच्या नवऱ्यानं. आता याच्या दुसरी बाजू काय होती, दुसरी स्टोरी काय होती ते बघा. तर ही जी बबिता आहे त्या बबिताला 3 मुलं आहेत. त्या बबिताचं एक भाड्याचं घर आहे आणि पती कामाला जातो आहे. आता काय व्हायचं माहिती आहे का, मुलं जशी जशी मोठी होत होती तसं नवरा कामाला जायचा, कामावरून संध्याकाळी घरी यायचा, मुलं सुद्धा शाळेमध्ये जायची, घरी यायची आणि त्यानंतर त्या पती पत्नीला एकत्र येता येत नसायचं किंवा त्यांना संबंध ठेवणं अवघड जायचं. कारण छोटीशी रूम म्हणजे काय 10 बाय 10ची काय रूम असेल आणि त्या रूममध्ये हे तिघं आणि 3 मुलं आणि हे दोघं 5 जणांचं, त्यामुळे त्यांना एकत्र येता येत नसायचं. आणि ही जी बबिता आहे ती कायम अतृप्त आत्म्यासारखी फिरत असायची. आणि त्याच्यामुळं मग तिनं काय केलं, नवऱ्याला म्हटलं की नाही आपल्याला आता काम शोधलं पाहिजे वगैरे वगैरे, आणि म्हणून तिनं त्या ठिकाणी धुणी भांड्याचं काम करायला लागली, जेणेकरून तिला कोणाला तरी शोधता येईल, तिच्या आत्मा तृप्त करण्यासाठी, म्हणजे अतृप्त आत्मा तृप्त करण्यासाठी तिला कोणीतरी शोधायचं होतं. आणि याच्यासाठी मग ती आता घराच्या बाहेर पडलेली आहे. आणि ज्या वेळेस आता तो जो माळी होता त्या माळ्याचा म्हणजे तो माळी काम करणारा माणूस होता, त्या अजयचा मुलगा बंटी हा जेव्हा तिनं बघितला, आता बंटी तिच्या मुलापेक्षाही 4 वर्षानं लहान आहे, थोरल्या मुलापेक्षाही, पण तो बंटी तिला आवडला आणि त्याच्यानंतर मग ती त्या बंटीच्या पुढं मागं फिरायला लागली. त्यानंतर मग त्या बंटीचा आणि तिचा मोबाईल नंबर एकमेकांना दिला. आणि मग ज्या वेळेस
तो बंटी आणि ते एकमेकांशी बोलायला लागले आणि बोलता बोलता मग ही त्याच्याबरोबर जास्तच तिने जवळीक निर्माण करायला सुरुवात केली आणि हळूहळू यांच्यामध्ये संबंध यायला लागले. आणि मग आता असं व्हायचं की त्या बंटीच्या घरी ही जायची आणि त्यात ते बंटीच्या घरातली कसे ती लहान मुलं होती, बंटीची भाऊ जे होते ते लहान होते आणि आई थोडीशी तिला ऐकायला वगैरे कमी यायचं. त्यामुळे मग हे यांचं एका बाजूचं घर होतं, त्या घरामध्ये हे दोघं आणि मग ह्यांच्या दोघांच्या या ठिकाणी संबंध चालू. त्यानंतर कधी कधी काय व्हायचं की नवरा कामाला जायचा, मुलं शाळेमध्ये जायची आणि मग ही त्या बंटीला घरी बोलवायची आणि त्या ठिकाणी त्यांचं हे अशा गोष्टी चालू. अशा पद्धतीनं या गोष्टी चालू होत्या. पण या गोष्टीचा कोणालाही संशय येत नव्हता. याचं कारण असं होतं कारण तिच्या मुलापेक्षाही बंटी लहान होता, त्यामुळे मग ते कोणाला संशय येण्याचं काही कारण नव्हतं. बाबा एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या बरोबर ते एखादा मुलगा जसा फिरत असतो त्या पद्धतीनं ते लोकांना वाटत होतं आणि त्यामुळे मग कोणाला संशय येत नव्हता, काय नव्हता आणि यांच्या या गोष्टी राजरोसपणे चालू होत्या. अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या होत्या. पण हळूहळू असं झालं की बंटीचे जे वडील आहेत त्या वडिलांना शंका यायला लागली की बाबा आपला मुलगा या बाईच्या पाठीमागं, त्याच्या वयापेक्षाही दुप्पट वयाची बाई आहे, पण ती सांगल तेच करतोय, तिनं बोलवलं की लगेच निघून जातोय, म्हणजे हे असं नक्की काय आहे. मग त्या बापाला शंका यायला लागली आणि मग त्या बापानं त्या बंटीला एका बाजूला घेतलंय आणि त्याला समजावून सांगितलं. कारण बापान डायरेक्ट तर बाप सांगू शकत नाही, पण बापानं त्याला परत नीट समजून सांगितलं. बाळा म्हटले की ती तुझ्या वयापेक्षा दुप्पट वयाची आहे आणि त्याच्यामुळे तिच्या नादी लागू नको किंवा ती जे सांगते तसलं काय ऐकू नको. तू तुझं आपलं जे काही चाललेलं आहे काम वगैरे तर त्या गोष्टीवरती लक्ष दे. आता मला सांगा, ते पोरग बापाचं ऐकेल का बबिताचं ऐकेल? एका बाजूला बाप आहे, दुसऱ्या बाजूला त्याची ती प्रेयसी आहे. मग कोणाचं ऐकेल? पोरानं बापाचं अजिबात ऐकलं नाही. ती बबिता जे सांगेल त्या बबितानं रात्रीचं बोलवलं रात्रीचं जायचा, दिवसा बोलवलं दिवसा जायचा, जिथं वेळ मिळेल त्या ठिकाणी ते एकत्र भेटायचे. अशा पद्धतीनं यांच्या दोघांच्या मध्ये एक म्हणजे कल्पनाही माणूस करू शकत नाही अशा पद्धतीचे यांचे संबंध सुरू झालेले आहेत. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आता कोणाला परत आता त्या बापाला संशय यायला लागला, पर नवऱ्याला संशय यायला नको, मुलांना संशय यायला नको. मग आता हिनं काय केलं, प्लॅन करायला सुरुवात केली की बाबा आता हे तर अफेअर जे आहे ते तर पुढं चालू ठेवायचंय, कारण तिला तर बंटी सोडायचा नव्हता आणि बंटीला तिला सोडायचं नव्हतं. मग काय करायचं? मग तिनं काय केलं, तिची गावाकडची एक बहीण आहे ती थोडीशी वेडी होती, तर तिचं नाव सुनैना. मग हिनं त्या बंटीला सांगितलं की तू सुनैना बरोबर ती लग्न कर. त्या बंटीला फोटो बिटो दाखवला. आता बंटी एका पायावरती तयार झाला. याचं कारण हे होतं, सुरुवातीला मी तुम्हाला जे सांगितलं एका पायावर तयार झाला, याचं कारणच हे होतं की त्याला आता एका बाजूला ती बबिता पण मिळणार होती आणि दुसऱ्या बाजूला बबिताची धाकटी बहीण सुनैना ही सुद्धा मिळणार होती. आणि म्हणून आता दोन्ही बाजूनं त्याला जर लढायला म्हणजे त्या दोन्ही आघाड्यांवरती जर त्याला काम मिळत असेल तर मग तो काय एका पायावर तयार होणार ना. आणि मग त्याच्यानंतर मग तो तयार झाला. त्यानं बाकीची काही चौकशी केली नाही, ती काय आहे कशी आहे काय, काही देणं घेणं नव्हतं. कारण त्याला बबिता पाहिजे होती, बबिताला तो पाहिजे होता आणि त्यामुळे मग ह्यानं लग्नाला होकार दिलाय. पण त्याच्या बापानं, कारण त्याला थोडीशी शंका यायला लागली होती की पोरग वाहवत चाललेलं आहे, म्हणून बापानं विरोध केलाय. त्यावेळेस ही बबिता त्या बापाकडे पोहोचली आणि त्याला सांगितले जर समजा तू परवानगी नाही दिली तर बंटीवरती आम्ही अत्याचाराची केस लावू आणि नंतर मग घालत बसा हेलपाट तुम्ही, जरी ती खोटी निघाली तरी 5-10 वर्ष अशीच जाणार आहेत. पोराचं आयुष्य बर्बाद करण्यापेक्षा लग्न करतोय करू दे. बाप गप्प. मग आता काय बोलणार, आणि पोरग तर काय ऐकत नव्हतं. त्याच्यामुळे मग बापानं मग ठीक आहे बाबा चाललंय तसं चालू द्या. आणि त्याच्यानंतर मग या सुनैना बरोबर ती या बंटीचं लग्न होतं. आणि लग्न झाल्यानंतर मग ते तुम्हाला सांगितलं की ती वेडी होती. मग ह्याला कळलं की ती वेडी आहे, बबिताला सांगितलं. मग बबिताने त्याला सांगितलं, म्हटले अरे आपण एकत्र यावं याच्यासाठी, तर म्हटले मी तुमचं लग्न लावून दिलंय ना. कारण आणि काय होतं, त्या बहिणीच्या नावाखाली बहिणीला भेटायला चालले, बहीण कुठे आहे, मग बहिणीचं काय, मग बहिणीला भाजी घेऊन जाते, बहिणीला असं बहिणीला तसं असं म्हणत ती त्यांच्या घरामध्ये जायची. आणि घरी गेलं की त्या बहिणीला कुठेतरी बाथरूममध्ये बंद करायचं, कारण ती थोडीशी मतिमंद होती, त्यामुळे तिला बाथरूममध्ये बंद करायचं किंवा तुला दुसऱ्या खोलीमध्ये पाठवायचं किंवा तिला बाहेर काहीतरी आणायला पाठवायचं. आणि म्हणजे मतिमंद म्हणण्यापेक्षा ती जास्त भोळी होती आणि त्याचा फायदा ही बहीण घेत होती आणि स्वतःची इच्छा पूर्ण करून घेत होती. आणि आता तर ते इतकं त्यांचं ते सारखं 2-2, 3-3 वेळा एकमेकांना भेटायचं अशा गोष्टी चाललेल्या होत्या. आता ही जी सुनैना आहे ती किती जरी भोळी असली तरी एक दिवस काय झालं, त्या सुनैनानं यांचं हे सगळं प्रकरण बघितलं
आता आपला पती आपल्या बहिणीबरोबर ती अशा पद्धतीनं वागतोय हे बघितल्यानंतर मात्र तिनं या गोष्टीला विरोध केलेला आहे, बहिणीला पण विरोध केलेला आहे, नवऱ्याला विरोध केलेला आहे. आता हिला हे कळल्यानंतर मात्र हे दोघंही खडबडून जागे झालेत की आता हिचा पण काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. आता हा सगळा काळ होता लॉकडाऊनचा. त्या लॉकडाऊनमध्ये काय शक्यतो बाहेर जाता येत नव्हतं. आता बबिताला बंटीशिवाय तर काही करमत नव्हतं. का? कारण घरामध्ये पती होता, मुलं होती, ते काय कामावरती जात नव्हते. आणि मग आता हिला एकटीला काय करायचं, मग ती सतत त्या बंटीकडे यायची आणि तिची इच्छा पूर्ण करून घ्यायची. आणि याच्यामुळं मग ही सुनैना विरोध करायला लागली. मग म्हटले सुनैनाचाच काटा काढायचा. मग यांनी काय केलं, त्या सुनैनाला सांगितलं की आपल्याला एक भाड्यानं रूम बघायचे आणि त्यानंतर मग तिला ती रूम बघण्यासाठी म्हणून दोघंही त्या जंगलामध्ये घेऊन गेलेत. आणि ही भोळी होती, तिनं सांगितलं, ती गेली त्यांच्याबरोबर ती. आणि तिथं गेल्यानंतर या बंटीनं तिला गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला, पण ती तिथून निसटली आणि ती स्वतःचा जीव वाचवत पळायला लागली. तर जवळजवळ अर्धा किलोमीटर अंतरावरती दोघेही पळालेत. आणि तिथं गेल्यानंतर तिला परत पकडलंय आणि त्या ठिकाणी तिचा गळा आवळलाय. आणि गळा आवळत असताना आता त्यांच्या तोंडाला मास्क वगैरे लावलेले होते ना, तर ते मास्क काढताना वगैरे ते सगळं ओरखडा वगैरे उमटले होते. बंटीच्या चेहऱ्यावर पण ओरखडे होते आणि सुनैनाच्या चेहऱ्यावर पण ओरखडे होते. पण त्या बबिताच्या सांगण्यावरून मग बंटीनं स्वतःच्या बायकोला त्या ठिकाणी मारलं आणि त्याच्यानंतर हे माघारी निघून आले. आणि त्यानंतर मग त्यांचं पुन्हा हे राजरोसपणे जे चाललं होतं त्या पद्धतीनं चालू झालं. पण दुसऱ्याच दिवशी लगेच, म्हणजे दुसऱ्या नाही, त्याच दिवशी मला वाटतं त्याच दिवशी लगेच कोणीतरी बघितलं तिचा मृतदेह, पोलिसांना कळवलं. त्यानंतर मग कुणीतरी तिचा फोटो बघितला बबिताचा, ह्याचा सुनैनाचा, आणि त्याच्यानंतर बबिताला सांगितलं. आणि त्यानंतर मग हे पोलीस स्टेशनला गेले आणि हे पुढचं सगळं प्रकरण घडलं. म्हणजे बघा, स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी, स्वतःची कामतृप्ती करण्यासाठी एका बहिणीनं आपल्या दुसऱ्या बहिणीचा बळी दिलाय. आणि तिनं इतकं मोठं प्लॅन केलंय की त्या बहिणीचं आयुष्य बर्बाद केलंय. त्याच्यानंतर त्या बंटीला स्वतःच्या नादी लावलेला आहे, का तर स्वतःच्या इच्छेसाठी. म्हणजे एक व्यक्ती स्वतःच्या वासनेसाठी काय काय करू शकते आणि किती प्लॅन करू शकते. आणि ती स्वतःच्या पतीला दगा देऊ शकते, ती स्वतःच्या मुलांना तिने दगा दिलाय. त्यानंतर तो जो बंटी आहे, तो बंटी सुद्धा इतका त्याच्यामध्ये वाहवत गेला या अनैतिक संबंधामध्ये की त्यानं स्वतःच्या आई बापांचं ऐकलेलं नाहीये, त्याला चांगलं सांगणाऱ्या कोणाचंही त्यानं ऐकलेलं नाहीये. आणि तो फक्त त्या बबिताचं ऐकत होता आणि बबिता त्याचं ऐकत होती. अशा पद्धतीनं आता मात्र हे दोघंही त्या कस्टडीमध्ये आहेत, दोघंही तुरुंगामध्ये आहेत. आणि आता इथून पुढं इतक्या पाठीमागं जे काही केलं त्याची सगळी परतफेड आता त्यांना या तुरुंगामध्ये करावी लागणार आहे. आणि म्हणून मला जाता जाता फक्त एवढंच सांगायचं आहे की पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं की डोळे असूनही आपण आंधळे होऊ नका. आणि ही सुनैना जी आहे ती वेडी होती, पण आपण वेडे नाही होत. त्यामुळे अशा पद्धतीचे अनैतिक संबंध ठेवू नका. असतील तर ते बंद करा. आणि जे कोणी असं करत असतील त्यांच्यापासून सावध राहा. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8:30 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.